राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या बाबतीत केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर महाराष्ट्रातील पेटलेलं राजकारण सर्वांनी पाहिलंय। त्यानंतर अमोल मिटकरी यांनी मनसेचे संदीप देशपांडे, अमेय खोपकर, योगेश चिले यांच्यावर टीका केली। त्याला आता मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। बघूयात काय म्हणालेत गुरव अमोल मिटकरी यांच्या बाबतीत। अमोल मिटकरी यांनी TV9 ला एक बाईट दिली। त्या बाईटमध्ये ते आमचे मनसेचे नेते संदीप देशपांडे, अमेयजी खोपकर आणि आमचे प्रवक्ते योगेश चिले यांच्याबद्दल बोलले। ठीक आहे, वैयक्तिक टीका तुम्ही करताय, ची लायकी तरी आहे का टीका करायची? जेव्हा तू आता आव्हान करतोयस त्यांना की मनसेवाल्यांना समोर येऊ द्या, त्यांची चड्डी घालायची सुद्धा ठेवणार नाही तू। अकोल्याचा किस्सा मी आता सगळ्या लोकांना सांगतो। अकोल्याच्या रेस्ट हाऊसमध्ये जेव्हा आमचे मनसेनी घुसले तेव्हा हा पळत पळत रूममध्ये गेला। त्या रूममध्ये गेल्यानंतर आमचे उपजिल्हा अध्यक्ष त्यांनी तो दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेले। त्यानंतर हा रूममधून बाथरूममध्ये गेला आणि हा बाथरूममध्ये जाऊन बोलतो, मला वाचवा, मला वाचवा, ही तुझी लायकी आहे। आणि जे तू म्हणतोयस की मी हे करील, मी ते करील, अरे तुझ्यात जर हिंमत असेल ना तर मनसैनिकांसोबत 1 to 1 समोर बसून बोलायची हिंमत ठेव। आणि राहिला प्रश्न जो तू चिलेंबद्दल बोललास, आमचे प्रवक्ते योगेश चिलेंबद्दल तू म्हणतोयस की चिल्या तुला काय समजतंय का वगैरे वगैरे। एक गोष्ट लक्षात ठेव अमोल, एवढ्या दिवस तुला आमदार म्हणून आम्ही इज्जत देत होतो, पण तुझी लायकी नाही आमदारकीची। कोणाच्या तरी जीवावर तू आमदार म्हणून निवडून आलास, हे विसरू नकोस।